अमृतालय फिटनेस क्लब नांदेडमध्ये आपलं स्वागत आहे. फिटनेस क्लब नांदेडच्या माध्यमातून सुपर वेलनेस कोच योग शिक्षिका सुमती लापशेटवार मॅम प्राणायाम घेणार आहेत. त्यांच्यासोबत आपण प्राणायाम करणार आहोत. तर चला स्टार्टिंग भस्त्रिका प्राणायामापासून सुरुवात करूया. येस, स्टार्ट. येस मॅम, भस्त्रिका प्राणायाम. येस संगीता मॅम, स्टार्ट करा तुम्ही भस्त्रिका प्राणायाम. चला. येस, व्हेरी गुड. हा, श्वास घ्यायचे, श्वास सोडायचे. येस. येस, श्वास घ्यायचे, श्वास सोडायचे. भस्त्रिका प्राणायाम. हात वर करायचे दोन्ही पण. येस. शंभर वेळेस करायचे, कमीत कमी 100 वेळेस. यस. आपले लंग्स, फुफ्फुस एकदम परफेक्ट होतात. छान करत आहेत सर्वजण. खूप सुंदर करत आहेत. श्वास पूर्ण घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. पूर्ण श्वास गेला पाहिजे. श्वासावरच हा प्राणायामाची क्रिया आहे व्यवस्थित. श्वास असेल तरच सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. चला, कपालभाती प्राणायाम. कपालभाती, फक्त श्वास बाहेर सोडायचा आहे. यस. 300 स्ट्रोक करायचे. 300. एका सेकंदाला एक स्ट्रोक. एका मिनिटामध्ये 60. 5 मिनिटं कपालभाती करायची. 5 मिनिटामध्ये 300 स्ट्रोक बाहेर जाते. श्वास 300 वेळेस बाहेर सोडता आला पाहिजे. चेहऱ्यावर स्माइल ठेवायची. आनंद घेत घेत कपालभाती करायचे. कपालभातीमुळे चेहऱ्यावर कांती येते, तेज येते. मेकअपची गरज लागत नाही. एकदम तेज.
पोट हललं पाहिजे, खांदे वगैरे काहीच नाही. येस, वेट कमी आहे. आपण आज 200 स्ट्रोकच घेतले, पण दररोज आपल्याला 300 स्ट्रोक घ्यायचे. म्हणजे काय होईल, खूप छान चेहऱ्यावर कांती येईल आणि पचनक्रियेचे जे दोष आहेत ते दोष सगळे नष्ट होतील. त्याला आपण बदल करूया. अनुलोम विलोम प्राणायाम. ही डावी नासिका पूर्ण सुरुवात करायचे, काही सेकंद आल्यानं थांबायचे, परत उजव्या नासिकेनं श्वास सोडायचा, परत उजव्या नासिकेनं श्वास घ्यायचा आहे, काही सेकंद थांबायचे, डाव्या नासिकेनं श्वास सोडायचा. ही क्रिया आपण दररोज 50 वेळेस करायची. आता आज 25 वेळेस करूया. चला स्टार्ट. श्वास घ्या, काही सेकंद थांबा, श्वास सोडा, परत उजव्या नासिकेनं श्वास घ्या, काही सेकंद थांबा, डाव्या नासिकेनं श्वास सोडा. अनुलोम विलोम. कॅन्सर सारखे आजार कमी होतात. पूर्ण हवा आपल्या लंग्स फुफ्फुसामध्ये भरायची. आपल्या कोशिका पूर्ण भरायच्यात. आपण दिवसभरामध्ये श्वास घेतो ना, कोशिका काहीच भरत नाहीये. व साधा श्वास घेतो, कुठपर्यंत जाणार आहे? नाही जाणार. त्यासाठी अनुलोम विलोम पूर्ण श्वास भरायचा, पूर्ण कोशिकामध्ये आपल्या ऑक्सिजन गेला पाहिजे. यस. पूर्ण श्वास घ्या, पूर्ण श्वास भरा. कसा आनंद मिळतो पहा. डोळे बंद करून पूर्ण आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पहा. सोडते वेळेस डाव्या नासिकेनं श्वास सोडायचा आणि थांबायचा. किती छान वाटते पहा. अनुलोम विलोम प्राणायाम. पूर्ण लंग्स आपले भरले जातात. पूर्ण सगळं श्वासावर आहे. हे आपले लंग्स म्हणजे फुफ्फुस मजबूत राहिले ना, कुठले आजार जवळ येत नाही. त्यासाठी अनुलोम विलोम कधी कुठेही केव्हा करू शकतो आपण. बरोबर आहे. चला नेक्स्ट प्राणायाम घेऊया आपण. भ्रामरी प्राणायाम घेऊया. भ्रामरी भ्रमरासारखं गुंजन करायचे. यस, स्टार्ट.
असं घर्षण करा चेहऱ्यावरनं. डोळे हळूहळू उघडा. चेहऱ्यावरनं 2-3 वेळेस हाताचे पंजाचं घर्षण करून डोळ्यावरून फिरवायचं. चेहऱ्यावरून फिरवायचं म्हणजे अंधार येणार नाही. डोळे बंद होते ना आपले. येस. आणि चेहरा प्रफुल्लित आणि तेजोमय ठेवायचा. समोरच्याला पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे की हा किती व्यक्तिमत्व आपलं छान आहे. पहा संगीता मॅमचा चेहरा किती प्रफुल्लित असतो, सदाबहार. असे सगळ्यांचेच आहेत, पण तसं ठेवलं पाहिजे असं म्हणायचं. एक उदाहरण छान वाटलं पाहिजे. येस. तर चला आपण थायरॉइड साठी थोडासा प्राणायाम करूया. गळ्यामध्ये थोडंसं आकुंचन करायचे, घर्षण करायचे असं. तिथं आकुंचन होते घर्षण केल्यानंतर. येस, थायरॉइड साठी. लोटी छातीवर लावायची श्वास थांबून. नोटी वर करायची. डाव्या नासिकेने श्वास सोडायचा. परत एक वेळेस. लास्ट. व्हेरी गुड, बहुत बढिया. ओमकार घेऊया आपण. ओमकार, आकार, उकार आणि मकार. अ उ म. अ छोटा, म छोटा आणि आकार उकार. मकार लॉंग. पहा किती आनंद होतो, किती मजा मिळतो आणि प्रत्येक सेल्स काढण्यात होतो. त्याला स्टार्ट करूया. श्वास घ्या. परत श्वास घ्या. संत श्वास घ्या. श्वास हळू घ्यायचा, हळूवार सोडायचा आहे. आता पूर्ण दीर्घ श्वास भरायचा आहे. काही सेकंद थांबवायचे आणि हळूहळू सोडायचंय. त्याला पूर्ण दीर्घ श्वास भरा. जेवढा वेळ थांबवता येईल तेवढा वेळ थांबवा. हळूहळू सोडा. परत दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. आतल्या आत मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8. किती वेळेस? 50 वेळेस करू शकतो. 25 25 25 अंक मोजेपर्यंत, 50 अंक मोजेपर्यंत, 100 अंक मोजेपर्यंत करू शकतो. आणि हळूहळू हळूहळू कॅपॅसिटी वाढवायची. त्यामुळं श्वसन क्रिया वाढते. कासव पहा किती वर्ष जगतो, कारण तो दीर्घ श्वास. त्यामुळं
म्हणजे श्वास जास्त थांबवायची ज्याच्यामध्ये एक प्रक्रिया असते, म्हणजे त्याच्यामध्ये क्षमता असते ना, तो दीर्घ आयुष्य असतो. तसं का असं तसं आपण सुद्धा होऊ शकतो. दररोज हळूहळू श्वास वाढवायचा, श्वासाचं थांबवायची क्रिया जास्तीत जास्त वाढवायची. तसं तसं आयुष्य छान होते आणि फिटनेस वाढते. खूप छान आणि खूप सुंदर. येस, चला ध्यानासाठी रेडी आहे सर. येस, आपण थोडस ध्यान करूया आणि शवासन करून आराम करूया. 7ला संपूया. करेक्ट, 7. यस, व्हेरी गुड. ध्यान के लिए रेडी होना है अभी. यस, ध्यान सर्वांनी व्यवस्थित करायचे, कारण मी ध्यानासाठी सर्वांना स्पॉटलाइट करणार आहे. त्यामुळे छान बसा, आनंदी बसा. येस, तुमच्याकडे पाहिल्यानंतर सर्वांना प्रफुल्लित वाटलं पाहिजे. व्हेरी गुड. येस, चलो रेडी आहे ध्यान के लिए. व्हेरी गुड. थोडस ध्यान करूया 4-5 मिनिट, आणि नंतर आपण योग निद्रा करूया. येस, रेडी आहे सर. तसं बघितलं तर काहीच नाही. सगळं काही इम्पॉसिबल काय आहे? तसं बघितलं तर काहीच नाही. सगळं काही पॉसिबल आहे. धीरूभाई अंबानी काहीच नाही पासून सगळं काही करून ठेवलंय. एक एम्पायर उभं करून टाकलंय. असे खूप सारे लोक आहेत ज्यांच्या खिशात 1 रुपया नसताना मरण्याआधीच त्याच लोकांनी एक एम्पायर उभं करून टाकलंय. कारण त्यांना माहिती होतं की त्यांना आयुष्यात काय पाहिजे. पण त्यापेक्षाही इम्पॉर्टंट ते लोक मानत होते की मी हे करू शकतो. आय कॅन डू इट. तर मग तुम्ही का नाहीत? याने फरक नाही पडत की तुम्ही कुठून आलाय. यानेही फरक नाही पडत की तुम्ही कुठे राहता. याने सुद्धा फरक नाही पडत की तुमची फॅमिली गरीब आहे की श्रीमंत. फक्त एकाच गोष्टीने फरक पडतो, आणि ती गोष्ट आहे तुम्ही स्वतःच. हो, आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास की मी हेच काय, तर या युनिव्हर्स मधली अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी मी नाही करू शकत. काहीही, कोणतीही गोष्ट या युनिव्हर्समध्ये, या अर्थवरती, या पृथ्वीवरती सगळं काही शक्य आहे. एनिथिंग इज पॉसिबल. जे तुम्ही मानतात, जो तुम्ही तुमच्या मनात विचार करून ठेवतात, तीच तुमची रियालिटी बनून जाते. माझ्याकडे ना पैसे नाहीयेत, बिझनेस बॅकग्राऊंड नाहीये, फॅमिली सपोर्ट नाही करत, माझ्याने ना ते होणारच नाही. मित्रा, हे ना तुझे सगळे एक्सक्युजेस आहेत. हेच ते कारण आहेत जे तुला काहीच नाही करू देत. आपल्याच मनात आपले लिमिट्स आपण स्वतःच ठरवले आहेत. तर जर तुम्ही मानून घेतात ना की हे मला जमणारच नाही, तर या युनिव्हर्समधील असे कोणतेही कारण नाहीये किंवा असा कुठलाही थॉट नाहीये जो ऐकून तुम्ही ते काम करूच नाही शकत. पण जर तुम्ही तुमच्या मनात ही गाठ बांधतात की मी काहीही करू शकतो, एनिथिंग इज पॉसिबल फॉर मी, तर तुमच्या मनातली ना भीती निघून जाईल. आणि या दुनियातील, या युनिव्हर्समधील सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात बळकट व्यक्ती तीच आहे जिच्या मनात कसलीही भीती नाहीये, जो टोटली फिअरलेस आहे. तो सगळं काही ट्राय करेल. त्याच्या डिक्शनरीमध्ये फेल्युअर आणि रिस्क नावाचे शब्दच आढळणार नाहीत. सर्वात पहिले स्वतःवर विश्वास करायला शिका की सगळं काही पॉसिबल आहे. मग प्लॅन्स बनवा की मला हे कसे करायचे आहे. मग दिवसाच्या 24 तासातून कमीत कमी 12 ते 15 तास त्या प्लॅनला एक्झिक्यूट करायला वेळ द्या. फेल होतात ना तर शिका, पुन्हा ट्राय करा, हार मानू नका, करत राहा. जोपर्यंत त्या कामात तुम्ही यशस्वी होत नाहीत ना तोपर्यंत थांबू नका. मग बघा, सगळं काही शक्य आहे. मी काहीही करू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. आय कॅन डू एनिथिंग. हा फिअर, हा भीती नावाचा किडा तुझ्या डोक्यातून काढून टाक. जर मित्रा तुझ्या डोक्यात ते स्वप्न आहे, जर तुझ्या मनात ते गोल आहे ना, तर तुझी हिंमतच कशी झाली स्वतःला हे बोलायची की तू हे नाही करू शकत. कसं नाही करू शकत मित्रा तू हे? जर तुझा जन्मच या कामासाठी झालाय. लोक हजारो कारणे सांगतील की ह्यामुळे हे इम्पॉसिबल आहे. त्यांना 10,000 कारणे दे की ह्यामुळे हे शक्य आहे. आणि मी करणार. मी नुसतं करणारच नाही, मी करून दाखवणार. बस त्यांना एवढंच सांगा की तुमचे डोळे ना उघडे ठेवा आणि बघा मला मी कसं स्वतःला सक्सीड करतो.
स्टार्ट कर मित्रा ते काम जे तुझ्या हृदयाच्या खूपच जवळ आहे, आणि मग बघा तुम्ही एका ऑर्डिनरी पर्सन पासून लिजंड बनून जाणार. मग सगळं काही शक्य आहे. एनिथिंग इज पॉसिबल बट ओनली इफ यू बिलीव्ह. तुझ्या स्वप्नांपुढे भीतीची काय अवकात आहे यार. नीट ऐका ही हो, माझा व्हिडिओ बनवण्याचा हाच मेन उद्देश होता. तुझ्या स्वप्नांपुढे भीतीची काय अवकात आहे यार. तुझ्या मेहनतीपुढे हाताच्या रेषांची काय ताकद आहे यार. मला विश्वास आहे की तुम्ही तुमचे ध्येय लवकरात लवकर गाठाल आणि त्याला रियालिटीमध्ये लवकरच बदलाल. मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या मनातला आवाज नक्कीच ऐकणार आणि आजपासून कारणे देणे बंद करणार. मला माहिती आहे की तुमचं जेही काम बाकी आहे ना, ते तुम्ही आज, आत्ता आणि या सेकंदापासून सुरू करणार. मी देवा जगताप, ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सुंदर होतं ना मेडिटेशन. छोटसच पण किती किती संदेश देऊन जातो. जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर कारण काही सांगायचे नाही, सातत्य ठेवायचे, करत राहायचे. जो व्यक्ती कारण सांगतो ना तो अर्धवट यशस्वी होतो. माझ्याकडून लिहून घ्या, बॉन्डवर लिहून घ्या. जो व्यक्ती कारण सांगतो तो अर्धवट यशस्वी होतो. ज्याला पूर्ण यश पाहिजे ना तो काही कारण सांगत नाही. किती छान होतं. आवडलं सर्वांना? येस. Yes, येस संगीता मॅम. yes. संगीता मॅमला सांगितलं, संगीता मॅमने स्टार्ट केला आणि इतकं सुंदर वर्कआउट सुरुवात केली त्यांनी की त्यांनी काही कारण नाही सांगितलं. माया मॅमने म्हणले, माया मॅमने काही कारण नाही सांगितलं. सुमती मैम रेडी, वेरी गुड, बहुत बढ़िया, कितना बढ़िया होता है. यस. तो संगीता मैम आपको कैसा लगा आज वर्कआउट स्टार्ट किया है, पहला वर्कआउट आपका? गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खूप छान वाटलं सर. मनात वाटलं नाही एवढे स्टेप घेऊ शकेल म्हणून. फक्त मागे पुढे झाले असतील माहित नाही. पण चांगलं पैकी केलं असं येस वाटते मला. येस 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 खूप छान वाटलं सर. येस येस. माया मॅम तुम्ही पण त्यांच्यासोबत आज केला, तुम्हाला कसं वाटलं? मला पण छान वाटलं सर. माझे मागे पुढे झालं असेल पण करताना छान वाटलं. जसं सुचलं तसं करत राहिले. यस 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 यस. देखो दो वेलनेस कोचेस रेडी हो रहे हैं हमारे पास. आणि लक्षात ठेवा, वेलनेस कोच ही पदवी खूप मोठी आहे. तुम्ही जेव्हा बाहेर जाता वावरताना, देखो हे कोच आहे तो, संगीता मॅम कोच आहे तो, माया मॅम कोच आहे तो. वेलनेस कोच ही पदवी, आरोग्य सल्लागार ही पदवी कोणालाही मिळत नाहीये आणि तुम्हाला मिळत आहे. तर तुम्ही आता खूप छान करायचे. यस. धन्यवाद सर, धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, लाईट वगैरे सगळं बंद करा. शांत चित्तामध्ये आपल्याला योग निद्रा करायची आहे. येस. येस. नंतर आता सुमती मॅमशी आणि यूबीडी वेलनेस कोचशी आपण बाद में बात करेंगे. येस. चलो, लाईट वगैरे असेल तर बंद करा आणि योग निद्रा घ्यायची. योग निद्रासाठी रेडी व्हा. येस. लेट्स गेट रेडी फॉर योग निद्रा. योग निद्रा के लिए तैयार हो जाए. आराम से लेट जाए. Keep your hands by your side, palms facing the ceiling. Let your legs fall apart and eyes are closed. आंखें बंद कर ले. हाथों को शरीर के बगल में रख दे. पंजे आसमान की ओर खुले हुए. पूरे शरीर को ढीला छोड़े, पैरों को ढीला छोड़े. अब हम योग निद्रा करेंगे. In Yoga Nidra, we take our attention through different parts of the body. योग निद्रा के वक्त हम हमारे मन को शरीर के अलग अलग हिस्सों पर लेकर जाएंगे. Take a deep breath in
Hold your breath and breathe out from the mouth. Breathe in again. Hold it. And let go. Slowly take your attention to your right foot. मन को दाएं पंजे की ओर लेकर जाए पैर के. Slowly take your attention to the right knee. धीरे से दाएं घुटने की ओर लेकर आए. Take your attention to your right thigh and hip. दाएं जंगा और नितंब. एक लंबी गहरी सांस अंदर. सांस छोड़ते हुए पूरे दाहिने पैर को विश्राम देंगे. रिलैक्स योर कंप्लीट राइट लेग. Take your attention to your left foot. बाएं पैर के पंजे की ओर मन को लेकर जाए. Take your attention to your left knee. बाएं घुटने की ओर लेकर जाए मन को. Take your attention to your left thigh and hip. बाई जंगा और नितंब. Breathe in. Breathe out. Relax your complete left leg. पूरे बाएं पैर को विश्राम देंगे. Breathe in again. Breathing out, relax your complete legs. दोनों पैरों को ढीला छोड़ दें. Take your attention to your genitals. जननेंद्रियों की ओर ध्यान ले जाए. Take your attention to the lower abdominal region. पेट की ओर ध्यान ले जाए. Take your attention to the chest region. छाती और हृदय की ओर ध्यान ले जाए. Relax your right shoulder.
दाएं कंधे को ढीला छोड़े, relax your right elbow and the right palm. Relax your left shoulder. बाएं कंधे को ढीला छोड़े, relax your left elbow and the left palm. बाई कोनी और बाया पंजा. Breathe in, breathe out and relax both your hands. दोनों हाथों को ढीला छोड़ दे. Relax your neck region, गला और गर्दन. Take your attention to the point where your head is touching the floor. सिर और जमीन में जहां पे टच हो रहा है, उस पॉइंट की ओर ध्यान ले जाए. Take your attention to the top of your head. सिर की चोटी पे ध्यान ले जाए. Relax your forehead, eyebrows, eyes, माथा, भुए और आंखों को विश्राम दे. Relax your cheeks, lips and the chin. गाल, होठ, पूरे चेहरे को विश्राम दे. Relax all the muscles on the face. Take a deep breath in, breathe out and relax your whole body. पूरे शरीर को ढीला छोड़े. सांस छोड़ते हुए पूरी तरह विश्राम करें. Drop all your efforts and relax. सभी प्रयत्न छोड़कर विश्राम करें.
Take a deep breath in again. And breathe out. Om Shanti, Shanti, Shanti. Become aware of your body and your surroundings. शरीर और वातावरण के प्रति सजग हो जाए और धीरे धीरे जब भी आपका मन करे आंखें खोल सकते हैं. Whenever you feel like, you may gradually open your eyes. डाव्या कुशीवर या. हळूहळू उठून बसायचा प्रयत्न करू. खूप छान योग निद्रा आपली झालेली आहे है ना. किती रिलॅक्स आणि सुंदर वाटते. यस, व्हेरी गुड, बहुत बढ़िया. तो चलो आज मामड़े मैम, माया मैम और सुमति मैम इन्होंने अच्छा वर्कआउट किया है. उनके लिए बहुत बहुत अभिनंदन. यस, व्हेरी गुड. हॉटेलमध्ये वगैरे तर ते किती असते सर, तर तेव्हा आपण किती काळजीपूर्वक घेतो, कुठं काय आहे कसं आहे हे पाहत असतो. तसंच आपल्या क्लबमध्ये आहे. जेव्हा आपण कोच होतो ना तेव्हा आपण स्वतःहून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या दोघीने खूप छान केला आहे. आणि खरंच अजून दोन आपल्याला म्हणजे वेलनेस कोच भेटले, ते तर होतेच पण पूर्ण जबाबदारी स्वीकारत नव्हते. तर ते आज छान पद्धतीने केलं आहे. तरच त्यांचं दोघीचं पण खूप खूप अभिनंदन सर. खरंच हे सर्व शक्य असतं तुमच्यामुळं. कारण इथं आम्ही जेव्हा सगळी जॉईन होतो तेव्हा काहीच येत नसतं. आपण साधा सोप्या भाषेत म्हणतो ना, एक साधा चिखलाचा गोळा असतो आम्ही सगळे. पण त्यांना छानसा आकार देऊन एकदम परफेक्ट त्यांचं माइंड सेट करणं हे कुठंच होत नाही सर. खरंच आपल्या हॅपी फिटनेस क्लब मध्येच होत असतं. आणि खरंच मला खूप छान वाटतं. मॅम तर टीचर आहेत, माया मॅम, पण त्यांच्यामध्ये जे आरोग्यामुळे त्यांना काळजी करता येत नव्हतं किंवा वेळ देता येत नव्हतं, तर ते आज वेळ देऊन आज परफेक्ट वेलनेस कोच झाले. तर याच्यापेक्षा काय पाहिजे. एवढा बदल कुठंच होत नाही सर. आणि ह्या वयामध्ये आपण लहान असताना सगळं बदल करू शकतो, पण ह्या वयात कुठंच करू शकत नाही. तर खरंच सर तुमचं पण खूप थँक्यू. कारण हे आपण घरीच आपण लेकरांना काही शिकवायचं म्हणलं तर कंटाळून जातो सर, आणि तुम्ही तर आम्हा सगळ्यांना एवढं परफेक्ट बनवताय. खरंच तुमचे आणि महादेव मॅमचे खूप खूप थँक्यू सर. खरंच आपला क्लब नंबर 1 आहे. आणि आपले जे हे आपण जे प्रयत्न करतो की सगळं म्हणजे आपला भारत देश जे आहे ते आपण सगळ्याला सुदृढ बनवायचा आपण प्रयत्न करण्यासाठी तयार आहोत. तर अजून 2 मेंबर वाढले तर खूप आनंद होत आहे सर. खरंच खूप थँक्यू सर. थँक्यू सर. व्हेरी गुड. दिल का सच्चा है इसे दिल में रख लो, रख लो. सपना अच्छा है पलकों से ढक लो. दिल दिल से तो है एक बच्चा शरारत करता ही फिरे.
बहुत बढ़िया। चलो, फिटनेस क्लब यूट्यूब चैनल नांदेड़ में आपका बहुत बहुत स्वागत है। अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल, यस। तो देखो, अ, हम तो न्यूट्रिशन लेते हैं और आप भी लेते हैं। हम तो अमृत जूस लेते हैं और आप भी लेते हैं, यस। तो चलो, हमें अभी घर घर जाना है और सबको अमृत पिलाना है, क्योंकि सबका आरोग्य अच्छा करना है। तो ये संदेश हर घर तक जाना चाहिए। और हम भी न्यूट्रिशन लेते हैं। न्यूट्रिशन यानी जीवन सत्व, जीवन सत्व यानी खाना खाते हैं। हम भी सबको अमृत जूस देते हैं और घर घर देने की हम कोशिश करने वाले हैं। ऑनलाइन फिटनेस क्लब लेते हैं, ये देखो यही है ऑनलाइन। और ऑफलाइन भी फिटनेस क्लब हम शुरू कर रहे हैं। तो ऑफलाइन फिटनेस क्लब शुरू करने के लिए रजिस्ट्रेशन करना है ना। तो देखो, सुपर वेलनेस कोच जो है ना, वो ऑफलाइन वेलनेस ऑफलाइन लेने वाले हैं। तो देखो, तो उनसे ही उनका नंबर हम पूछेंगे और उनके पास तो आप रजिस्ट्रेशन कर सकते हैं, यस। यूवीडी वेलनेस कोच नांदेड़, ये ऑफलाइन वर्कआउट, योगा, प्राणायाम, मेडिटेशन और न्यूट्रिशन क्लब लेने वाले हैं। तो कांटेक्ट नंबर आपका बोल दो, आपसे वो रजिस्ट्रेशन कर देंगे, यस। आपका कांटेक्ट नंबर बोल सकते हो। यस सर, 70 83 49 19 88, इस नंबर पर कॉल कीजिए। सेवन यस, जीरो 7049, आगे बोलो। 7049 83, 83 हाँ 49 49 19 19 डबल एट डबल डबल एट एट गलत हो गया कुछ यस, तो। और एक बार बोलो। सत्तर तुम्हें, 83 हाँ, एक मिनट। 708349, आगे 1988, हाँ यस। यस। तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑफलाईन वर्कआउट, योगा, प्राणायामसाठी आणि जो फिटनेस क्लब में जो हम न्यूट्रिशन लेते हैं ना, वो न्यूट्रिशन भी वहाँ मिलने वाला है। और अमृत जूस भी वहाँ से ही मिलने वाला है। जो हमारे जो प्रॉब्लम्स है, जो दुखी पीड़ित हमारे जो भाई बहन है, उनके लिए खास उन्होंने नांदेड़ में स्टार्ट किया है। वहां पे उन्होंने अमृत जूस की उनके पास एजेंसी है, वहां से ही मिलने वाला है सबको। तो आप सब जनों वहां से कौन से आजार पर आप अमृत जूस देते हैं मैम? वो आले। थोडे बहुत आपको, तुम्हाला जेवढे आजार माहित आहेत तेवढे आजार सांगा, त्याच्यावर तुम्ही अमृत ज्यूस देताय, बरोबर आहे? तर कोणते कोणते आजारावर तुमचं अमृत ज्यूस चालते, म्हणजे ते तुमच्याकडे येतील, तुम्हाला कॉल करतील, तुम्हाला भेटतील। आणि जो अमृत ज्यूस किंवा न्यूट्रिशन घेतोय त्यांच्यासाठी तुम्ही काय सुविधा किंवा काय संधी दिलात ते सांगू शकता? यस सर, सगळ्यात महत्वाचं सर, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आजार असतो आणि सगळेजण फिट राहण्यासाठी प्रयत्न करतात. तर सगळ्यात महत्वाचा सर, मोठापा म्हणजे सगळेजण तंदुरुस्त नाही, सगळ्यांची फॅट